भोग सोडायचे, त्याच्यावर असणारं पंच ज्ञान दिलेलं असणारं दाबून ठेवायचं. मोह माया काम क्रोध मन मच्छर गम अहंकाराप्रती गड्यासारखं असणारं मुठीत ठेवायचं आणि निरंतर अंगाला भस्म असणारं लावायचं. प्रपंचावरती वृंदावन ठेवायचं. गावोगावी देवाचं नाव घे. देव कुठे ह्याला सापडेल का? हे मात्र साधू संतांप्रती असणारे नाव ठेवायचे आणि नाव गलुंचन मात्र धनाढ्य माणसाचं करायचं. विदेशनाचा दुसरा विषय जो असणारा धनलोभी आहे तो अहंकाराने जळलेला असतो. मी नावाचा त्याला अहंकार जळतो. ज्याला मी जळला त्याला निश्चितपणाने वर गेल्याशिवाय मी नावाचा साप त्याला सोडित नाही. पृथ्वीवरला साप गावला पळून जातो मी शिवतर्त, परंतु अहंकाराचा साप मात्र त्याला संपविल्याशिवाय सोडत नाही. आता ऐका असणारं काम लोभ्याचं. जो लोभी कामामध्ये व्यक्त झालेला आहे, जो लंपट झालेला आहे, त्या लंपटाची कथा ऐका. ज्याची दृष्टी स्त्रीरूप झालेली आहे, माय विसुल्या व्यभिचारच लक्षात येणार. बहीण असूया लंपटाचाच विषय त्याला प्रती येणार. ज्याची दृष्टी श्रीरूप झालेला आहे, जो कामामध्ये असणारा लंपट झालेला आहे, न आठवे माय भारी असणारी त्या प्रती एकच लंपट स्त्री त्यापाशी आठवते आणि जगाच्या ठिकाणी दुसरं काही देखील लंपटाप्रती दृष्टीच्या ठिकाणी दिसत नाही. पालमनाच्या ठिकाणी चुकतो. कोण असेल बाबा मुलगी, कोण म्हातारा असेल किंवा एक असणारं बहीण आहे आणि दुसरा भाऊ आहे गाडीवर चालला, तरी असणारी याची दृष्टी भाऊ बहीण म्हणून पडत नाही. हे निश्चित कुणीतर जोडपं असावं, हे वाईट मार्गावर असावं असं माय बहिणीवर जो संशय येतो. इतराची काय गोष्टी ग्रंथ ते बोलतात. राक्षस होता, बनलेला असणारा होता, तरी त्याला ते कपट मात्र काय दिसणार नाही. साधूची दृष्टी त्या प्रती होती. म्हणून जे जे काही भूतले जे भगवंत या अवस्थेमध्ये तो होता, म्हणून त्याला असणारं कुळलं ते असणारं राक्षस बनलेलं एक तपस्वी महातपस्वी असणारा संत महात्मा आहे. दिव्य आश्रम म्हणून असणारं दिव्य असणारं सरोवर आहे. नाना प्रकारच्या अप्रक्ष वेदी त्या ठिकाणी फुलत आहे. निर्मळ असणारं त्या ठिकाणी सरोवराच्या ठिकाणी पाणी आहे. पलवंगम असणारा आनंदित झाला आणि हरे रंगामध्ये असणारा हनुमंत ते स्थान त्याला साधूचं बघून डुलू लागला. हाताच्या ठिकाणी असणारी माळ आहे आणि खेचरी मुद्रा असणारी नामामध्ये असणारा धन्य
खाली रंग त्याच्याप्रती आनंद वाटू लागला आणि संत बनलेल्या काळनेमी प्रती भेटू हनुमंत आला. बैसो घातले वरसनार, आणि रे जगन छायार दिन, आजोबाजारी संभाळ, उयारी धाम. अनंत मात्र असणारा काळनेमी प्रती झाला. स्वामीचं कार्य साधणार आहे आलेल्या हनुमंताप्रती आसन त्या ठिकाणी असणारं टाकलं. पाय धुण्यासाठी पाणी त्या ठिकाणी आणलं. सेवन करण्यासाठी नाना प्रकारचे फळ हनुमंताप्रती काळनेमीने आणले. नमनवल्या जन्मधर मुलावयावतारणी पडले समजन, कपीची आतीचे वाढिले, स्वामी अंगीकाराले, परमुळ, राजे कराले, शीतल जल, वहीची नदी गो, प्रेम कल्लोळ सर्वा. प्रेम कल्लोळ असणारा काळनेमी प्रती झाला. हनुमंताप्रती जल त्या ठिकाणी आणलं. असण्याप्रती असणारे फळमूळ असणारे आणले. हात जोडले, शरण आले, विनंती केली. तुम्ही कलवंग मनिष्ठा, तनु मात्र वाटेराचा दिसता. तुम्ही दमलेला आहो, फळमुळे या ठिकाणी यावं आणि पाणी प्राशन करावं. विनंती हनुमंताप्रती म्हणलेला चालू करू लागला.